यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत आहे। वेगवेगळ्या वस्तू म्हणजे काजव्यांचा प्रकाश आणि त्या प्रकाशामुळे संपूर्ण जग आणखी उजळून जाईल या उद्देशातून सुरू केलेल्या शैलेश बडगुजर यांच्या काजवा या ब्रँडची ही यशोगाथा। लाकडी खेळणी, होम डेकोरच्या वस्तू, टेराकोटा मातीचे पॉट्स, हँडमेड पेपरच्या वस्तू अशा अनेक प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध व्हाव्या या हेतूने शैलेश बडगुजर यांनी 2018 साली रावेत येथील मंगल प्रभा सोसायटी मध्ये हा व्यवसाय सुरू केला। सध्या 200 ते 250 प्रकारच्या वस्तू या दुकानात उपलब्ध आहेत। अगदी सुरुवातीच्या काळात 3 लाखांपर्यंतची आणि नंतर हळूहळू वाढत जाऊन जवळपास 5 लाखापर्यंतची गुंतवणूक या व्यवसायासाठी गुंतवावी लागते। हँडमेड गोष्टींची प्रक्रिया मशीन सारखी नसते, त्यामुळे तेवढे व्हॉल्यूम मिळत नाही, परंतु 25 ते 30% मार्जिन या व्यवसायात मानली जाते। या व्यवसायासाठी लागणारी खेळणी, शोभेच्या वस्तू वेगवेगळ्या कारागिरांकडून तयार करून घेतल्या जातात। प्रत्येक ठिकाणच्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या। प्रत्येक कारागीर किंवा प्रत्येक प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या भागात बनतात आणि ते असं आहे की खूप पण बनत नाही, त्यामुळे आपण एकाच ठिकाणी गेलो आणि आपल्याला खूप सारा स्टॉक मिळेल असं पण नाही। सो वेगवेगळे कारागीर शोधणे, त्यांच्यापासून वस्तू मिळणे, ती वस्तू योग्य दर्जाची असते, त्यानंतर हे रेग्युलरली मिळणे। कारण की बरेचदा असं होते की कारागिरांकडे काही वस्तू बनतात पण काही ठिकाणी त्या मालाअभावी किंवा मग हवामानाअभावी किंवा मग काही ऋतूअभावी त्या नियमित बनत नाहीत। सो ह्या नियमिततेने मिळणे किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी इनिशियली आम्हाला खूप जाणवल्या की अरे इथे अडचणी आहेत, म्हणजे ब्रेक झाल्या होत्या की ट्रान्सपोर्टेशनमध्ये असेल म्हणा। सो त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता हे जाणवलं, तर तेव्हा आम्ही मग काही कारागिरांसोबत त्यांचं काही नेटवर्क तयार करता येईल का किंवा मग यांना एकत्र करून त्यांचा एक क्लस्टर करता येईल का, याच्यात थोडा जास्त वेळ गेला। त्यामुळे इनिशियली काही दिवसांमध्ये बॅकएंडला काम जास्त करावं लागलं। व्यवसाय सुरू करताना प्रत्येकाला काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते, मात्र ती यशस्वी करण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो। एक म्हणजे आवडीप्रमाणे गोष्टी तयार करून डिजिटल मीडियाद्वारे ती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि दुसरी म्हणजे आपल्या वस्तूंमध्ये रस असलेल्या ग्राहकांचा शोध घेणे। शिवाय ऑनलाईन पद्धती, ई स्टोअर अशा 2-3 पद्धतीने आपले विश्व कसे उभे करता येईल याचा प्रयत्न व्यवसायाद्वारे केला जातो। व्हिडिओ कंटेंट, आर्थिक गुंतवणूक आणि इतर सगळ्या अडचणींमध्ये मिळणारे ग्राहकांचे, कुटुंबियांचे सहकार्य, वेगवेगळे कारागीर शोधणे, त्यांच्याकडून हव्या तशा वस्तू मिळवणे आणि त्यात सातत्य ठेवणे, बॅकहँड आणि फ्रंट हँडची सगळी कामे यांचे व्यवस्थापन करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर कोणीही हा व्यवसाय सुरू करू शकतो। हेच शैलेश यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते।